श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आलेली आहे केंद्रामध्ये शाकंभरी नवरात्र चालू असल्यामुळे सप्तशती माताचा पाठ करण्यासाठी. आणि आज हवन होतो, तर मी पाठ वगैरे केला आणि घरी आली. त्यानंतर समजलं की आपल्याला प्रगट दिनाची मीटिंग ठेवलेली, तर आपल्या गजानन महाराजच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथं आम्ही तयारी करून आलो. तिथं भेळ वगैरे खाल्ली, नाश्ता केला छानपैकी आणि नंतर मग माऊलीचं दर्शन घेतलं. गजानन बाबाचं छानपैकी दर्शन आलं. इतकं छान सुंदर रूप दिसत होते, ते कपडे वगैरे की त्यांच्याकडे पाहतच राहावंसं वाटलं. हे मंदिराचं बांधकाम चालू असल्यामुळे, देणगीवर अवलंबून असल्यामुळे ते थोडंच काम होऊ लागलं. मग घरी येताना सोबतच्या ज्या काकू होत्या त्या म्हणे, चल माझ्या ओळखीच्या यांच्याकडे जाऊ, 2 मिनटं पार्लरमध्ये जाऊन येऊन फेशियल करायचं आहे, त्याच्याबद्दल बोलून घेते बा. तर मग तिथं गेलो. त्यांनी मग तिथं चहा पाणी वगैरे घेतला. नंतर त्या दिवशी तर संध्याकाळच झाली होती. म्हटलं दुसऱ्या दिवशी मुलं म्हणे काहीतरी गोड कर ना मम्मी. तर मुलांसाठी मी थोडीशी बुंदी केली घरीच्या घरी. पहिल्यांदाच करून बघितली. म्हटलं त्याला करून पाहू. बाकीची तर पिवळी केली होती, थोडासा गुलाबी कलर होता तर तो टाकून गुलाबीसर काढली. आणि काही पुरीचे लाडू करण्यासाठी इथे पाक वगैरे ठेवलेलाच होता, त्यातलाच थोडासा पाक यामध्ये टाकून घेतला. नंतर पुऱ्या वगैरे फिरवून बारीक करून नंतर मी पुरीच्या लाडूची पुऱ्या वगैरे बारीक करून घेतल्या मिक्सरवर. आणि हे पाक पण तयार झाला, तर तोपर्यंत सगळं टाकून घेतलं आणि अशा छान प्रकारे लाडूचं मिश्रण तयार झालं माझं. तर हे आज काही बांधणं होणार नाही, उद्यासाठी तर ठेवून दिलं. आणि थोडीशी बुंदी त्यामध्ये पाक टाकून घेतलं. संध्याकाळ झाली होती, चहा वगैरे करून घेऊ म्हटलं. चहा घेऊन घेऊ आणि आपले संध्याकाळच्या कामाला लागू. चला बाय, भेटू उद्या.